गुड मॉर्निंग ऑल. चलो, व्हेरी 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 गुड मॉर्निंग. ओके, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल. आता फक्त आपल्याला काय पाहायचंय बघा, एक लक्षात घ्या. 1 सेकंड. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? मला एकदा. येस, कॅन यू हिअर मी नाव? येस, screen is clear and am I audible to you? Yes, thanks a lot. Yes. Really thanks a lot. Okay, चलो, my boys, my fighters. ओके, सगळ्यांना शुभ सकाळ, जय महाराष्ट्र. सकाळी सकाळी आणि गुड मॉर्निंग परत एकदा. चला, आता आपण लास्ट लेक्चर मध्ये चार्जेस बद्दल बोलत होतो आणि ते चार्जेस आपण पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज असं पाहिलं होतं. एम आय राईट? आता निगेटिव्ह चार्ज बद्दल आपण काल पॉझिटिव्ह चार्जचे एक्झाम्पल्स काय पाहिले होते रे? आपण पॉझिटिव्ह चार्ज एक्झाम्पल काय पाहिले होते? Na प्लस, Mg+2 आणि Al+3. ओके, हे जमलंय का? होमवर्क सगळ्यांना दिला होता मी, बरोबर आहे? हे जमलंय का सगळ्यांना? येस, इज इट क्लिअर? सगळ्यांना जमलंय का? ओके, सांगा मला, सगळ्यांना जमलंय ना? हे 3 चार्ज आले बघा. सोडियम आयन म्हणजे सोडियम ऍटॉम होता, आपण कशात कन्वर्ट केला? सोडियम आयन मध्ये कन्वर्ट केला. ओके, त्यानंतर मॅग्नेशियम ऍटॉम होता, आपण कशात कन्वर्ट केला त्याला? मॅग्नेशियम आयन मध्ये. म्हणजे सोडियमचा बघा 11 इलेक्ट्रॉन सोडियमकडे होते, 11 इलेक्ट्रॉन. 11 आउट ऑफ 11 किती राहिले रे? एक लॉस केल्यावर 10 राहिले. मॅग्नेशियमकडे 12 इलेक्ट्रॉन होते, बरोबर? 12. पण त्याने किती लॉस केले? 2 लॉस केले. किती राहिले? 10च राहिले, बरोबर की नाही? 10च राहिले. अल्युमिनियमकडे 13 इलेक्ट्रॉन होते, त्याने 3 लॉस केले. किती राहिले? 10च. याचा अर्थ काय? पाठीमागे स्टॅबिलिटी मेंटेन करतोय तो ऍटॉम, आयन मध्ये कन्वर्ट होऊन. समजतंय का? आता बघा, इथपर्यंत क्लिअर आहे का? एकदा थंब द्या. चला सर, इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट पॉईंट चालू करा. आज आपण निगेटिव्ह आयन बघणार आहे आणि मी तुम्हाला लिहून दिलेले कंपाऊंड फॉर्म्युले पुन्हा एकदा मी तुम्हाला त्याची ओळख करून देणार आहे, ते कसे येतात हे सांगणार आहे. आणि ऍज वेल, येस, व्हेरी गुड, थँक्यू सो मच. मेसेजेस तुमचे येत राहतील तेवढी एनर्जी माझी वाढत जाईल, लक्षात ठेवा. येस, व्हेरी गुड. छान, थँक्स अ लॉट. बघू आता, बघा पुढे. ऍक्च्युली मी तुम्हाला जसं म्हटलं की यामध्ये चार्जेस, आता निगेटिव्ह चार्जेस आपण बघूयात कसे येतात ते. ठीक आहे, लेट सी. चलो, फर्स्ट ऑफ ऑल आपण कन्सिडर करूयात, इकडे लिहितो मी. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल आपण कन्सिडर करूयात ऑक्सिजन, ज्याचा ऍटॉमिक नंबर 8 आहे, बरोबर? ऑक्सिजन हा सेंटर काढलाय, ऍटॉमिक नंबर म्हणजे न्यूक्लियस काढलाय. ऍटॉमिक नंबर 8 आहे, तर 8 + 8 16. म्हणजे न्यूट्रॉन जर त्यामध्ये ऍड कराल, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, तर इथं काही 16 आणि बाहेर इलेक्ट्रॉन्स येतील, बरोबर का? म्हणजे इथं काय येतील? टोटल ऑक्सिजनचा सेंटर काढलाय आपण, ऑक्सिजनच्या सेंटरचा न्यूक्लियस काढलाय, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन ऑफ ऑक्सिजन, बरोबर का? ऑक्सिजन ऍटॉम काढलाय. ऑक्सिजन ऍटॉम मध्ये इथं पहिली कक्षा, ही दुसरी शेल आणि ही तिसरी शेल. एम आय राईट? कालच्या सारखंच ड्रॉ करतोय मी. ओके, फर्स्ट शेल जे आहे, फर्स्ट के आहे, सेकंड एल आहे आणि थर्ड एम आहे, बरोबर आहे? के एल एम. पहिल्या ह्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन, तर ह्याच्यामध्ये सॉरी 8 नाही 6 इलेक्ट्रॉन येतील, बरोबर? 6 इलेक्ट्रॉन्स. एम आय राईट? नाव 6 + 2 8 इलेक्ट्रॉन झाले, बरोबर की नाही बाळांनो? बघा गंमत बघा, 6 + 2 8 इलेक्ट्रॉन झाले. आता या 8 इलेक्ट्रॉन्स मध्ये तुमचे ही एम या आउटरमोस्ट शेल मुळातच नाहीये, कारण तिथे इलेक्ट्रॉन आलाच नाही. ठीक आहे, एम या आउटरमोस्ट शेल आपल्याला दाखवता येणार नाही, कारण इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे 8च आहेत. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर सी, दिस इज ऑक्सिजन, ऍटॉमिक नंबर इज 8, बरोबर आहे? ऍटॉमिक नंबर इज 8, वेअर के एल 2 इलेक्ट्रॉन्स 6 इलेक्ट्रॉन्स. एवढंच आपण डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट केले बघा. ओके, के अँड एल. मी नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे 11वीचं आहे ते तुम्हाला मी शिकवणारच आहे, खूप सोप्या पद्धतीत, टेन्शन नाही घ्यायचं. तेव्हा तर अजून साऱ्या कन्सेप्ट क्लिअर होत जातील. ओके, नेक्स्ट चॅप्टर इज गोइंग टू बी done. You know, the name of chapter name is structure of atom, or you can say atomic structure. आपल्या 12वी साठी हे सगळे चॅप्टर्स महत्त्वाचे आहेत. केमिकल बॉन्डिंग असेल, हायड्रोकार्बन्स असतील, नाही का, खूप सारे ऑर्गॅनिकचे काही चॅप्टर्स आहेत आणि पार्ट 1 पार्ट 2 चे असे मोजकेच चॅप्टर्स मी घेणार आहे, जे JEE नीटला वेटेबल आहेत आणि बोर्डासाठी खूप महत्त्वाचे आहेत, ऍज वेल एज 12वी त्याच्यावर डिपेंड आहे. समजतंय का बाळांनो? सो मी परत एकदा रिक्वेस्ट करतोय, नाही समजलं 1 लाख वेळा विचारायचं, परंतु कमॉन, आपलं करिअर आपल्या हातात आहे, एवढं लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. चला, 6 इलेक्ट्रॉन आले, बरोबर? आता मला सांगा बाळांनो, कोण सांगतंय? बघा, आउटर मोस्ट शेल कोणती झाली याची? आउटर मोस्ट शेल कोणती झाली? एल. एल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6 इलेक्ट्रॉन्स. आता ह्या 6 इलेक्ट्रॉनचा लॉस करायचा नाही. बरेच जण इथं चुकी करतात. बहुत सारे बच्चे यहाँ पे गलती कर देते हैं, यहाँ पे मिस्टेक 100% होता है. बच्चे ये कहते हैं कि चलो अभी
6 इलेक्ट्रॉन्स, इसका मतलब 6 इलेक्ट्रॉन्स आर देयर। सो इसका मतलब ये बनेगा सर ऑक्सीजन प्लस का 6 होगा, मतलब यहाँ पे ऑक्सीजन पे +6 चार्ज आएगा और ऑक्सीजन की वैलेंसी भी 6 आएगी, ऑक्सीजन के लिए बॉन्ड भी 6 आएंगे, ऑक्सीजन का मतलब चार्ज पे भी +6 आएगा। सो बहुत ही रॉन्ग कंसेप्ट है ये, मैं फिर से रिपीट कर रहा हूं, मैंने ये जानबूझकर यहाँ पे लिखा है, आप फिर से कंसंट्रेट करो मेरे प्यारे बच्चों, यहाँ पे देखो मैं जो बोलने जा रहा हूँ, मैं जो बताने जा रहा हूँ, ध्यान से सुनना है आपको। बहुत नो आनंद आनंद, यस इट्स आल्सो रॉन्ग, -6 also wrong, this one also wrong, oxygen -6 also wrong, understand? बरेच मुलं असं मीनिंग घेतात त्याचं, मी परत एकदा सांगतोय, मी परत एकदा रिपीट करतोय, जर तुम्हाला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 4 5 6 7 दिसले तर तसं करायचं नाही। अजून एक याच्या बरोबर एक एक्झाम्पल घेतो मी बाळांनो, नायट्रोजन प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, नायट्रोजनचं एक्झाम्पल ज्याचा ॲटॉमिक नंबर 7 आहे Al 2 इलेक्ट्रॉन्स आणि इथं 5 इलेक्ट्रॉन्स येतील, बरोबर का? सेम एक्झाम्पल मी इकडे ड्रॉ करतोय, नीट बघा बाळांनो, नीट बघा बाळांनो। येस, नाव मी शेल्स ड्रॉ केल्या, शेल्स मध्ये के आणि एल, बरोबर आहे का बाळांनो? बघा आता के मध्ये किती इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन आणि एल मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत, याचा अर्थ याची आउटर मोस्ट शेल सुद्धा एलच आहे, त्याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत। इथं पण एक चूक होते, नायट्रोजन +5 किंवा नायट्रोजन -5 असा आन्सर्स मुलं करतात, रॉंग, हे पण मी सांगतोय तुम्हाला, हे सुद्धा रॉंग आहे। येस कम ऑन, मी परत एकदा सांगतोय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 5 6 7 याच्या पुढे गेले की अजून एक कन्सेप्ट क्लिअर करतो बघा, अजून एक कन्सेप्ट क्लिअर करतो इथं बघा, फ्लोरीन नीट बघा, फ्लोरीन प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, बरोबर का? फ्लोरीन ज्याचा नंबर 9 आहे, के एल 2 इलेक्ट्रॉन आणि इथं 7 इलेक्ट्रॉन येतील, बघा नीट बघा, येस बारकाईने बघा, टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स बघा बाळांनो। इथं काय होईल परत आता, आउटर मोस्ट शेल कोणते येईल, आउटर मोस्ट शेल सेम एल मध्ये किती इलेक्ट्रॉन आले, 7 इलेक्ट्रॉन आले, याचा अर्थ इथं फ्लोरीन +7 किंवा फ्लोरीन -7 असं होणार नाही, दिस इज ऑल्सो रॉंग। नीट बघा, तिन्ही एक्झाम्पल मी तुमच्या पुढे टाकलेले आहेत, या आउटर मोस्ट शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन आले, नायट्रोजनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आले, लक्षात येतंय का बघा? येस कम ऑन, स्क्रीन क्लिअर दिसते आणि व्हॉइस पण क्लिअर येतोय, थंब द्या एकदा, चला कम ऑन, once again put your thumbs please, come on my boys my girls, come on fast, yes very nice everybody, too good। आता बघा, yes L is the outermost cell, नायट्रोजन हा आपला ऍटॉम आहे, नायट्रोजन ऍटॉमची आउटरमोस्ट शेल म्हणजे बाह्यतम कक्षा ही L आहे, आणि या बाह्यतम कक्षेत L ह्या बाह्यतम कक्षेत बघा बाळांनो, L ह्या बाह्यतम कक्षेत कधी लक्षात ठेवा, L ह्या बाह्यतम कक्षेत 5 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर? इथपर्यंत बरोबर आहात तुम्ही। त्याच्यानंतर इकडे बघा, ऑक्सिजन घ्या, ऑक्सिजनची सुद्धा L ही आउटरमोस्ट शेल आहे, त्या आउटरमोस्ट शेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 6 आहेत, किती आहेत? 6। हे ऍटॉम्स आहेत, हे काय आहेत? ऍटॉम्स, नीट लक्ष द्या, ऍटॉम्स आहेत, त्याचं आयन मध्ये कन्वर्जन झालेलं नाही अजून, याचे चार्जेस काढलेले नाहीत, हे जे मी देतो हे मुलं मिस्टेक करतात, हे खाली मी जे लिहिलंय ना, ही मिस्टेक मुलं करतात, सो दॅट्स व्हाय आय have written like this on the board, understand? So please don't do such a silly mistakes, is that clear? Am I right or wrong? If you are going to concentrate very neatly, very clearly, then you also you would like to tell if you can, understand? Don't worry about it, come on and be alert, अवगढ़ कहीं नहीं है, मैं बताऊंगा आपको, बहुत इजी कंसेप्ट रहती है। अब यहाँ पे 5 इलेक्ट्रॉन आपके आउटर मोस्ट में है, यहाँ पे आप देख सकते हो, यहाँ पे 6 इलेक्ट्रॉन आपके आउटर मोस्ट में है, और अगर आप फ्लोरीन को ले लो तो यहाँ पे फ्लोरीन के आउटर मोस्ट में 7 इलेक्ट्रॉन्स है। अब इसका मतलब क्या बनता है बच्चों? इसका मतलब ये नहीं बनेगा कि आपके जितने इलेक्ट्रॉन है आप उसको पॉजिटिव या नेगेटिव करके उतने ही इलेक्ट्रॉन के चार्जेस कैरी फॉरवर्ड करने हैं आपको, नहीं, ये नहीं होगा, क्योंकि यहाँ पे देखो ये मोस्ट रिएक्टिव है, ये भी मोस्ट रिएक्टिव है, और ये वाला भी मोस्ट रिएक्टिव है, तीनों एटॉम जो मैंने यहाँ पे बोर्ड पे लिखे हैं वो मोस्ट रिएक्टिव है। इसका मतलब ये बनता है कि वो इलेक्ट्रॉन स्टेबिलिटी के लिए गेन करेंगे, जैसे लास्ट लेक्चर में कल के वीडियो में हमने देखा है कि जो भी एटॉम्स थे, सोडियम यहाँ पे लिखा है मैंने, ये सोडियम, एल्यूमिनियम और जो मैग्नीशियम लिखा है मैंने बीच में, तो ये अपने इलेक्ट्रॉन लॉस कर रहे हैं क्योंकि उनके पेनल्टीमेट शेल जो रहते हैं इंटर
लेवल की जो शेल रहती है उसमें उनका ऑक्टेट ऑलरेडी कंप्लीट रहता है, तो इसका मतलब ये बनता है कि वो स्टेबल है, तो इसलिए वो अपने इलेक्ट्रॉन लॉस कर रहे हैं। मैंने एग्जांपल भी दिया था आपको, इसलिए वो इलेक्ट्रॉन क्या कर रहे हैं, लॉस कर रहे हैं। अगर देखा जाए तो यहाँ पे आप देखो 6 इलेक्ट्रॉन्स है, तो ये ऑक्सीजन अपने 6 इलेक्ट्रॉन्स लॉस नहीं करेगा, ये नाइट्रोजन अपने 5 इलेक्ट्रॉन लॉस नहीं करेगा, ये फ्लोरीन अपने 7 इलेक्ट्रॉन्स लॉस नहीं करेगा। अब इसका मतलब क्या बनता है बच्चों, याचा थोडक्यात विचार करा बाळांनो, जर ते ऍटॉम स्वतःचे इलेक्ट्रॉन लॉस करणार नाहीत, मी काल सुद्धा ओरडून ओरडून सांगतोय, आज सुद्धा ओरडून ओरडून सांगतोय बाळांनो, अशा केस मध्ये स्वतःचे इलेक्ट्रॉन स्वतः जवळच ठेवायचे असतात। म्हणजे थोडक्यात काय बघा, नायट्रोजन 5 इलेक्ट्रॉन आहेत, हे आहे असेच ठेवायचे, याचा लॉस करायचा नाही, त्यामुळे +5 चार्ज येणार नाही। सो रॉंग कन्सेप्ट घ्यायची नाही आणि शिकायची पण नाही रॉंग, कळतंय का? बरीचशी मुलं असं चुकीचं शिकतात। येस आनंद, गेन करणार आहेत ते इलेक्ट्रॉन, परंतु गेन करण्यासाठी नंबर ऑफ स्टॅबिलिटी किती इलेक्ट्रॉनचे आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीये। बघा आता ऑक्सिजन सुद्धा निऑनच्या जवळ येतो, नायट्रोजन सुद्धा निऑनच्या जवळ येतो आणि फ्लोरीन सुद्धा निऑनच्या जवळ येतात, म्हणजे निऑन हा जो आपला गॅनो आहे, गॅसेस नोबेल, त्याच्या जवळ हे तिन्ही सुद्धा ऍटॉम्स येतात। सो निऑन हा ऑक्टेटनं स्टॅबिल आहे, आपला ऑक्टेटनं। डुप्लेट आणि ऑक्टेटची गाडी माहिती ना, टू व्हीलर इलेक्ट्रॉन स्टॅबिलिटी गाडीचे नाव आहे आपल्या, ही स्टॅबिलिटी गाडी आपली, बरोबर का? ती स्टॅबिलिटी 2 चाकांवर आहे, एक तर डुप्लेट, दुसरं तर ऑक्टेट। बाळांनो परत एकदा सांगतो, निऑन हा ऑक्टेटनं स्टेबल आहे, करेक्ट आहे। निऑन हा कशाने स्टेबल आहे माय डियर्स, ऑक्टेटनं स्टेबल आहे। सो हे तिन्ही पण ऍटॉम स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी ऑक्टेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार। इथपर्यंत किती जणांना समजले? कम ऑन थंब द्या। येस माय चाइल्ड्स, कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन, येस येस येस, लय भारी माझी बाळ, कम ऑन कम ऑन थंब द्या एकदा एकदा। चला इथपर्यंत सर अंडरस्टँड झालेलं आहे, कम ऑन व्हेरी गुड, सगळ्याच्या सगळ्या पोरांचे थंब पाहिजेत। नंबर ऑफ स्टूडेंट्स किती आहेत बघा। यस यस यस, कम ऑन बच्चों, आपका थंब मेरी एनर्जी ऑलवेज रहेगी, मैं आपके लिए जो चाहे वो करने के लिए तैयार हूं। मैंने पहले भी आपको बता दिया है, और जैसे कि मैंने आपको बताया कि अपना जो मोटिवेशनल लेक्चर था वो आप बहुत बहुत जितना हो सके उतना स्प्रेड करो, क्योंकि हर एक बच्चे को पता होना चाहिए, प्रत्येक मुलाला काय करू शकतो, येस आपल्यामध्ये काय आहे, किती एनर्जी आपल्यामध्ये, हे सगळ्यांना कळू द्या। कम ऑन येस। आता इथं 5 इलेक्ट्रॉन आलेत बाळांनो, हे 5 तसेच ठेवायचे, लॉस करायचे नाहीत। मी परत परत तेच सांगतोय, डोंट लॉस दिस 5 इलेक्ट्रॉन्स। नायट्रोजनचा स्वभाव काय सांगतो, नायट्रोजन ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी हे 5 तर ऑलरेडी आहेत त्याच्याकडे, त्याच्यात 6, 7 आणि 8 3 मायनस साइन दिले, 3 मायनस साइन, म्हणजे ऑक्टेट साठी 3 इलेक्ट्रॉन तो घेतोय, त्याच्याऐवजी मी -3 असं सुद्धा लिहू शकतो। हे झाले नायट्रोजनचा चार्ज, हा करेक्ट चार्ज झाला नायट्रोजन -3। इथं काय करू शकता, हे पण रॉंग आहे बाळांनो। इथं बघा ऑक्सिजन, इथं काय करू शकता तुम्ही, ऑक्सिजन 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर का? 6 ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो कितीचा गेन करेल? कम ऑन चॅट बॉक्स मध्ये आन्सर करा, कम ऑन। आय विल राइट लाइक दिस, आई वुड लाइक टू से यू ऑल, कम ऑन, यस आनंद राइट, ले भारी बेटा, कम ऑन, एवरीबॉडीज आंसर आई वांट, everybody's reply should be there, come on अपने अपने कॉपी के अंदर टाइप करना है बच्चों। चलो चलो, अभी डरना नहीं है, डरना मना है। चलो यहाँ पे -2 आएगा, अब ये हो गया -2 चार्ज। अब मैं वैलेंसी और बॉन्ड की तरफ जाऊंगा, उसका टेंशन मत लेना, मैं आपको और भी एग्जांपल्स करा के दूंगा, बट यही है कि मैं हर एक एग्जाम में डायग्राम नहीं ड्रॉ कर सकता, उतना टाइम नहीं है अपने पास, लेकिन मैं ट्राई जरूर करूंगा आपको उतने लेवल पे डीपली जाने का, जाके आपको पढ़ाने का। चला तर मग मुलांनो, बाळांनो, विद्यार्थ्यांनो, चला ऑक्सिजन -3 इकडे किती येईल सांगा, चला। हा फ्लोरीन आहे, इथं किती येईल, चला कम ऑन फ्लोरीन, कम ऑन चैट बॉक्स, कम ऑन चैट बॉक्स, आई एम जस्ट ऑब्जर्विंग योर चैट बॉक्स। भारी एक नंबर रितेश, रितेश इज द फर्स्ट who gave the answer, yes आनंद, रितेश राइट बेटा, बट ओनली -1 should be there, मायनस साइन विसरायचं नाही, कारण मायनसला अतिशय महत्वाचं व्हॅल्यू आहे, मायनसला खूप जास्त वजन आहे केमिस्ट्री मध्ये। जसं प्लस म्हणलं की तुम्ही लॉस केलेला कळतं इलेक्ट्रॉन, तसा मायनस म्हणलं की इलेक्ट्रॉन गेन केलेला कळतो। इलेक्ट्रॉन गेन करणे म्हणजे असे ऍटॉम ज्यांच्या अंगी इलेक्ट्रॉन खेचण्याची क्षमता आहे, हे वाक्य लय अतिशय जास्त महत्वाचं आहे। काय करायलाय बाळांनो, समजतंय नव्ह मी काय सांगायला लागलोय, कळतंय काय? अरे काय मारतानो,
समजतंय नाही? चला, मला काय एवढंच म्हणायचंय की मायनस आणि प्लस हे जे चार्जेस आहेत त्याला अनन्यसाधारण महत्व आपल्या केमिस्ट्रीमध्ये, हे लक्षात ठेवा. कारण जर पॉझिटिव्ह आला तर याचा अर्थ तुम्ही जर पॉझिटिव्ह आला तर याचा अर्थ काय घ्यायचा, इलेक्ट्रॉन लॉस केले त्या ऍटोमनं स्वतःच्या आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन काय केले, लॉस केले. इतकं सिंपल सांगतोय, पाचवीच्या मुलाला सुद्धा कळेल. आपण बोलतोय ऍटॉम्स बद्दल आणि ऍटॉम्स मध्ये आपण स्पेसिफिक ऍटॉमचे एक्झाम्पल घेतले. काल हे सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम एक्झाम्पल घेतले. आज ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्लोरीन हे एक्झाम्पल घेतोय. बाळांनो, हे मोस्ट रिएक्टिव्ह आहेत. कसं ओळखलं तर त्यांच्याकडे क्षमता आहे, त्यांच्याकडे सवय आहे, त्यांचा गुणधर्म इलेक्ट्रॉन खेचून घेण्याचा, म्हणजे गेन करण्याचा. म्हणजे मी जर तुमच्याकडून इलेक्ट्रॉन गेन करतोय, लक्षात घ्या. एक इक्लेअर्स तर सगळ्यांना माहिती असतील, इक्लेअर्स. आता इक्लेअर्सचे एक्झाम्पल बघा. मी माझ्याकडचे इक्लेअर्स तुम्हाला दिले तर तुम्ही माझे इक्लेअर्स घेताय ना, माझ्याकडून तुम्ही इक्लेअर्स घेताय म्हणजे तुमच्याकडे घेण्याची ताकद आहे आणि माझ्याकडे देण्याची ताकद आहे. ह्या दोन ताकदी आहेत. ह्या ताकदीला एनर्जी नाव द्या. आता माझ्याकडे इक्लेअर्स आहेत, माझ्याकडे तुम्हाला देण्याची एनर्जी आहे आणि माझ्याकडून इक्लेअर्स घेण्याची एनर्जी तुमच्याकडे आहे. आता ही झाली एनर्जी, आलं का लक्षात, एनर्जी झाली. आता इक्लेअर्सच्या ऐवजी इलेक्ट्रॉन हा शब्द टाका. इक्लेअर्सच्या ऐवजी इलेक्ट्रॉन हा शब्द टाका. तुमच्या लक्षात येईल बाळांनो की इलेक्ट्रॉन माझ्याकडे आहे तर देण्याची एनर्जी माझ्या अंगी आहे आणि तुमच्याकडे इलेक्ट्रॉन घेण्याची एनर्जी तुमच्या अंगी आहे. मतलब आपके पास जो एनर्जी है वो इलेक्ट्रॉन गेन करने वाली है, तो आप मोस्ट रिएक्टिव बनते हो मेरे भाई. समझ में आ रहा है मैं क्या कह रहा हूं? आप मोस्ट रिएक्टिव बनोगे. कौन सा भी पार्ट हो, फिजिकल हो या ऑर्गेनिक हो या इनऑर्गेनिक हो या पॉलीमेरिक हो या एनालिटिकल हो या बायोकेमिस्ट्री हो या कौन सी भी केमिस्ट्री आप पढ़ो. बच्चों, में और भी दिल से आपको ये बोलना चाहता हूं कि जितना ज्यादा अपना वीडियो आप स्प्रेड कर सकते हो उतना करो. उनको बोलो लाइक, सब्सक्राइब, शेयर करो, क्योंकि आने वाले दिनों में बहुत सारे वीडियोस अपने यूट्यूब चैनल पे रहेंगे. मैं यही चाहता हूं कि क्वालिटी स्प्रेड हो, अपना कॉलेज का नाम स्प्रेड हो. बस आई जस्ट वांट इट दैट ना राइट नाउ. ओके, चलो मैं अभी फिर से आपको कह रहा हूं, बहुत बहुत दिल से कह रहा हूं कि जितने भी केमिस्ट्री है ये बहुत इंपॉर्टेंट है. सभी केमिस्ट्री, तुमसे भी टाइप की केमिस्ट्री रहने दो. ये केमिस्ट्री अगर आपको आती है तो वो केमिस्ट्री आएगी. अगर ये आपको नहीं आएगा तो वो बिल्कुल भी नहीं आएगा. मैं फिर से कह रहा हूं, किसी भी एटॉम को अपने जानने से पहले उसकी खूबी जान लो, वो कैसे बिहेव करता है जान लो, उसका प्रेडिक्शन क्या आएगा आगे जाके, वो किस तरह की उसकी टेंडेंसी है ये जान लो. म्हणजे आपल्याला फक्त त्यांची सवय जाणून घ्यायची आहे, बस, बाकी काही नाही. तिथं पॉझिटिव्ह चार्ज 1 आला, इथं 2 आले, तिथं 3 आले, याचा अर्थ त्याचे +1 इलेक्ट्रॉन लॉस केलाय, +2 2 इलेक्ट्रॉन लॉस केले, +3 3 इलेक्ट्रॉन लॉस केले. बाळांनो, इथं मात्र बघा चार्ज कसे आले, -3 -2 आणि -1 किंवा -1 -2 -3. हे चार्जेस का आलेत? कारण -1 याचा अर्थ ऑलरेडी 7 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहेत. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी फक्त एक इलेक्ट्रॉनची ताकद त्याला आहे. की एकच इक्लेअर घेऊ शकतो. इक्लेअर म्हणजे इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. लक्षात ठेवा, एक इलेक्ट्रॉन घेतलाय म्हणून याची व्हॅलन्सी काय झाली, 1. याला फ्लोरीनला बॉन्ड सुद्धा किती येणार, 1. आणि ह्याच्या चार्जेस सुद्धा किती आहे, -1 चार्ज आहे. मग काय कोणता फॉर्म्युला सेव्ह झाला, V वो बनेगा करोड़पति, वो बनेगा करोड़पति, करोड़पति, करोड़पति. समजते का? वो बनेगा करोड़पति. बॅलन्सी पण -1, बॉन्ड पण 1, चार्जेस -1, बॅलन्सी 1 येणार, बॉन्ड 1 येणार आणि चार्ज -1 येणार. तिथं सुद्धा VBC इक्वल होते बघा, V = B = C. कसं V = B = C होते बघा. नायट्रोजनचे चार्ज -3, त्यामुळे नायट्रोजनला बॉन्ड पण 3 येणार आणि नायट्रोजनची व्हॅलन्सी पण 3 असणार. इथे सुद्धा VBC फुलफिल होते बघा, V = B = C. कसं VBC फुलफिल होते बघा. येस, साइन चेंज होतं का? नाही आनंद बेटा, साइन चेंज होणारच नाही. साइन चेंज होणारच नाही. परत परत तेच सांगतोय, साइन म्हणू नका त्याला. आता मॅथ्स मध्ये बाळांनो तुम्ही साइन म्हणा, नाही असं नाही, परंतु केमिस्ट्री मध्ये नेगेटिव्हला तुम्ही नेगेटिव्ह चार्ज एनआयएन मी काल शिकवलंय तिथं, आणि पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह चार्ज असं म्हणा, प्लसला तुम्ही पॉझिटिव्ह चार्ज असं म्हणा, मायनसला तुम्ही नेगेटिव्ह चार्ज असं म्हणा. आणि एकच लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह चार्ज कधी येतो, जेव्हा एखादा ऍटॉम त्याच्या आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन लॉस करतो.
निगेटिव्ह चार्ज कधी येतो, जेव्हा एखादा ऍटॉम त्याच्या आउटरमोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन तसेच ठेवतो, लॉस न करता तसेच ठेवतो आणि ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी समोरच्याचे इलेक्ट्रॉन खेचतो, स्वतःकडे खेचतो. कळतंय का? म्हणजे घेतो, गेन करतो, गेन. तेव्हा निगेटिव्ह चार्ज येतो. हा व्हिडिओ सारखा सारखा पहा. वीडियो इज रिकॉर्डिंग राइट नाउ, सो प्लीज डोंट वरी. टेंशन घेने का नहीं, टेंशन देने का पण नाही. फक्त एकच डोके में ठेवणे का, उद्या जाके मोठा इंजिनियर आयआयटी से, एनआयटी से, नाहीतर एमबीबीएस, नाहीतर मोठा एनडीए ऑफिसर होने का है हमें. चलो चला, आता हे चार्जेस कळले का? एकदा फायनली म्हणून द्या. चार्जेस कळले का? बॅलन्सिकली का कशी असते? मगाशी दाखवलं ते पूर्ण चुकीचं होतं. तसं करायचं नाही, मी मुद्दामून दाखवलं होतं. कळतंय का? बरीचशी पोरं तसं करतात. येस येस येस. चलो, ओके ओके, व्हेरी गुड. आता ही कन्सेप्ट सगळ्यांच्या लक्षात आली असेल. कम ऑन, आता लक्षात आले ना कन्सेप्ट? येस 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 येस. कम ऑन कम ऑन कम ऑन. मी एक्झाम्पल घेणार आहे याच्या पुढे. मोलर मास सगळ्यांना काढायला जमतंय ना? मोलर मास, भैरव सिंग शेखावत ही ट्रिक लक्षात ठेवा. त्या ट्रिक वरनं तुम्हाला मोलर मास काढायला जमेल. मी तुम्हाला हे नॉमिनल ॲटॉम्स आणि मोल सांगितलेत, आणि मोल हा खऱ्या अर्थानं काय असतो हे आजच्या किंवा उद्याच्या लेक्चरला तुम्हाला समजणार आहे. मोल. आणि मी परत एकदा सांगतो, nobody is going to teach supposed to like this. I will repeat again. I would like to say, please be careful and be present to my lecture, because different chemistry you are going to supposed to learn over here from Samant sir, and Samant sir is actual student to you. खरा विद्यार्थी तुमच्यासाठी आहे, किंवा for you boys and my girls, come on my fighters. एक बार आपका थम आना चाहिए बहुत अच्छे से. कम ऑन फास्ट. अब ये मुझे आप इसका स्क्रीनशॉट भी निकाल सकते हो, नहीं कोई बात नहीं है. चलो मैं साइड होता हूँ थोड़ा सा. कम ऑन, इसका स्क्रीनशॉट निकाल दो, या आप वीडियो में पॉज करके भी देख सकते हो, उसका कोई प्रॉब्लम नहीं आएगा आपको शायद से. चलो, अभी हो गए 2-4 सेकंड तो बहुत है यार स्क्रीनशॉट निकालने के लिए. आप सारे बच्चे, आप तो बहुत बहुत जेन्युइन हो, या बहुत टैलेंट कह सकते हो आप मोबाइल में, टेक्नोलॉजी में. हमको तो भाई इतना नहीं आता है भाई. चलो ओके, अब आगे जाएंगे बच्चों. चलो, अब जो मैंने फॉर्मूले आपको लिखने के लिए बोले ना, वो एक बार 1 बाय 1 हम फॉर्मूले देते हैं. चार्ज, देखो चार्ज मैंने जो आपको पढ़ाया, जो चार्ज मी तुम्हाला शिकवलाय, एक लक्षात ठेवा. तो चार्ज कशावर आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स येतात त्या इलेक्ट्रॉन्सवर आहे. जर लॉस झाले तर पॉझिटिव्ह चार्ज, आणि जर लॉस नाही झाले तर निगेटिव्ह चार्ज, म्हणजे गेन होणार, गेन. इज दॅट क्लिअर? इथपर्यंत जरी काही कन्फ्युजन असेल तरी बिंदास्त मला फोन करून विचारा. ओके, नेक्स्ट. आता पुढे जाऊया. आता याच्यानंतर जे फॉर्म्युले तुम्हाला मी दिले, जे तुम्हाला ज्याच्यात क्वेश्चन विचारलेले आहेत ऑलरेडी, एनडीए, आयआयटी, जेईई, कम ऑन कम ऑन कम ऑन. सीईटी ला तर नाही विचारणार, परंतु या क्वेश्चनचे लेवल तुमची जेईई चे लेवल मी तुम्हाला घेऊन चाललेला आहे. कम ऑन. आता येस, कम ऑन. तुम्हाला सोडियम आयन तर झालेलाच आहे, बरोबर? सोडियम आयन लक्षात घ्या. बघा मी काय सांगतो इथं. इथं बघा, सोडियम आयन, हा सोडियम आहे, बरोबर आहे? सॉरी, हा झाला सोडियम, आहे की नाही? सोडियम, ह्याचं नाव काय आहे? सोडियम, बरोबर आहे का नाही? हा सोडियम Na, बरोबर आहे? हा सोडियम Na झाला. आता ह्या सोडियम Na चा फॉर्म्युला किंवा चार्ज काय येणार आहे? चार्ज Na प्लस, आणि चार्ज काय आला? +1. समजतंय का? बघा, बरोबर आहे का? नाव सोडियम, सिम्बॉल Na, म्हणजे हा ऍटॉम आहे. ऍटॉम कन्वर्टेड इनटू आयन, सोडियम आयन. आठवतंय का? बघा, तसंच ऑक्सिजनचं पण मी सांगणार आहे, डोंट वरी. +1. आता पुढे काय येणार? पोटॅशियम, पोटॅशियम, बरोबर आहे का? पोटॅशियम के +1 चार्ज. पोटॅशियमचा ऍटॉमिक नंबर 19 आहे, 19. आणि जर तुम्ही सोडियम सारखं पुढे गेलात तर पोटॅशियमच्या सुद्धा आउटर मोस्ट शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन येतो, आणि पोटॅशियम त्याचा लॉस करतो. आणि जे लॉस करतात ते ऑलवेज ऑलमोस्ट 99% मेटल्स असतात, एक्सेप्शनल केसेस सोडले तर. कारण लॉस करण्याची टेंडन्सी ही फक्त आणि फक्त मेटल्सचीच असते. मेटल जे सॉलिड आहेत, लक्षात ठेवा, आणि हे हायली रिएक्टिव्ह आहेत. सोडियम पोटॅशियम आहेत ना, पटकन रिएक्शन दाखवतात, पटकन स्पीड मध्ये. जर सोडियमचं हवेत टाकलं तर हवेतल्या ऑक्सिजनशी त्याचा संपर्क येतो आणि स्फोट होतो किंवा जाळ होतो असं म्हणू शकता, किंवा फायर कॅचेस चे प्रसंग बऱ्याच ठिकाणी घडतात. कंपन्यांमध्ये वगैरे खूप केअरफुली काम करावं लागतं. हे खूप हायली रिएक्टिव्ह मेटल्स आहेत, समजलं? सोडियम आणि पोटॅशियम. दहावीला तुम्ही रिएक्टिव्हिटी ऑफ मेटल सिरीज हा एका चॅप्टर मध्ये शिकलेला आहात, सो तोच पॉइंट इथे आहे, वेगळा काही नाहीये. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला बघा सिल्वर आयन, सिल्वर
सिल्वर, SILVER, सिल्वर, सिल्वर आयन. सिल्वर म्हणजे काय? Ag प्लस 1 चार्ज होतोय. बघा मी तुम्हाला एक्झाम्पल बघा, चार्ज बघा +1, याचा अर्थ डायरेक्ट तुम्ही सांगू शकता की सिल्वर त्याच्या आउटर मोस्ट शेल मधला एक इलेक्ट्रॉन लॉस करतो, म्हणून एक पॉझिटिव्ह चार्ज आला. आणि तेवढीच त्याची व्हॅलेन्सी, तेवढेच त्याचे बॉन्ड. म्हणजे ह्या तिघांचं सुद्धा जर तुम्ही बघाल तर V=B=C, वो बनेगा करोडपती हा फॉर्म्युला इथं लावला तर तो प्रूफ होतो. म्हणजे समजा +1 चार्ज असेल तर बॉन्ड पण 1 येणार आणि व्हॅलेन्सी पण त्याची काय येणार? 1. अंडरस्टँड? चलो इथपर्यंत लक्षात आलं असेलच. नेक्स्ट मी एक्झाम्पल घेणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल तुमचं अमोनियम आयन. उदाहरणार्थ बघा, अमोनियम आयनचा NH4 म्हणजे अमोनिया, अमोनिया, NH3 म्हणजे अमोनिया आणि NH4+ म्हणजे अमोनियम आयन. NH4+ म्हणजे अमोनियम आयन. आता याच्या डीप मध्ये जायचं म्हटलं तर खूप सांगण्यासारखं अमोनियाचं, परंतु आता सध्या लक्षात ठेवा. बघा नायट्रोजन आहे ना, नायट्रोजनने मगाशी किती इलेक्ट्रॉन घेतले होते रे? 3 इलेक्ट्रॉन घेतले होते, म्हणजे -3. म्हणजे नायट्रोजन किती बॉन्ड करू शकतो? 3, बरोबर का? आणि हायड्रोजन किती बॉन्ड करू शकतो? 1, कारण हायड्रोजनचा एकच इलेक्ट्रॉन आहे, तो पण तो शेअर करतोय. बघा आता NH 3 हायड्रोजन इथं आले, बरोबर? NH3. पण चौथा जर हायड्रोजन आला तर इथं पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. तो कसा येतो मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका. ओके, आता फक्त लक्षात ठेवा, आता नाव आणि त्याच्यावरचा चार्ज एवढंच लक्षात ठेवा. अमोनिया हा अमोनियम आयन कसा होईल? तर NH4+ असा होईल अमोनियम आयन. आता बघा अमोनियम आयन वरती चार्ज किती आला? +1. चार्ज किती आला? +1. आता इथं पुढं HYDROGEN हायड्रोजन आयन H+ आणि +1 चार्ज. या सगळ्याचा वो बनेगा करोडपतीशी तुम्ही संबंध लावून बघा शकता. येस, बघा नीट, या सगळ्याचे चार्जेस काय? +1 हे चार्जेस आहेत. काय सगळ्यांचे चार्जेस बांधनो? +1 असे चार्जेस आहेत. चला समजलं का? बघा एकदा थंब द्या, कमॉन फास्ट, कमॉन एकदा थंब द्या. चला मी साईडला होतो, कारण जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर तुम्ही तेही काढू शकता. कमॉन. येस 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 येस. आता आपण काय बघूया? +2 वाले बघूया. हे चार्जेस का आले? सेम रिझन आहे मगाच्या सारखं. मगाशी मी जे सोडून दाखवले ना, सेम थीम, सेम कन्सेप्ट. फक्त आउटर मोस्ट ओळखायचं काय? जर यांचा +1 आलाय ना चार्ज, तर समजून जायचं की +1 चार्ज आला, याचा अर्थ आउटर मोस्ट शेल मधला एक इलेक्ट्रॉन लॉस झालेला आहे. आणि ह्याच्यावरच रिएक्शन्स घडतात, कारण स्टॅबिलिटीसाठी हेच जबाबदार आहे. लक्षात ठेवा, लक्षात घ्या. लॉस्ट. येस, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. टू क्लिअर. कमॉन कमॉन कमॉन. अर्थात हे झालं तुमचे +1 चार्जेस वाले. आता आपण बघणार आहे ते +2 चार्जेस वाले बघणार. +2 चार्जेस वाले. चला कमॉन, इथंच मी चेंजेस करणार आहे बाळांनो. मॅग्नेशियम आयन. आता इथं बघा Mg, मॅग्नेशियम आयन Mg+2, बरोबर. चार्ज काय आलाय? +2 आलाय. काल शिकवलं होतं मी, आहे की नाही? मॅग्नेशियम काल शिकवलं होतं ना, मॅग्नेशियम. नंतर कॅल्शियम आयन. इथं पोटॅशियमच्या ऐवजी काय घ्या? कॅल्शियम आयन घ्या. इथं मॅग्नेशियम आहे, इथं मॅग्नेशियम आहे. इथं मॅग्नेशियम आहे, इथं कॅल्शियम आहे, बरोबर. इथं बॅरियम घेऊयात आपण, बॅरियम घेऊयात Ba, आणि इथं काय घेऊयात? कॅल्शियम Ca. इथं काय येईल? Ca+2 आणि इथं Ba+2. नीट बघा बाळांनो, आता चार्जेस +2 आले. बॅरियम तुम्हाला मी हेलिबेप्सिन ऑफने शिकवले की नाही? म्हणजे बेरिलियम बोरॉन. तसंच बॅरियम पण पुढे जाऊन मेटल तुम्हाला मिळणार आहे. तो बॅरियम आहे हा, बॅरियम+2. लक्षात बघा त्याच्यावर चार्जेस, जर तुम्ही इथं बघा चार्जेस +2 असे येत आहेत, बरोबर आहे का? आता पुढे जाऊन बघा आपण झिंक आयर्न. आता हा अमोनियम आयन आहे, त्याच्याऐवजी तुम्ही झिंक Zn, आणि इथं काय येईल? Zn+2 येईल, बरोबर आहे का? चार्जेस काय येतील? +2 चार्ज येईल, बरोबर का? झिंक. त्याच्यानंतर आयर्न सेकंड, आयर्न किंवा ह्याला आपण फेरस पण म्हणतो आपण, बरं का? आयर्न. आणि हे सेकंड का? त्याची स्टेट आहे, स्टेट सेकंड आयर्न. त्याला फेरस असं म्हणायचं. फेरस 2 असलं का नाही की नाव काय द्यायचं? फेरस. पुढे जाऊन हे सगळं ह्याचा सातबारा सगळं सांगणार आहे मी, टेन्शन घेऊ नका. फक्त आता सध्या नॉलेज काय आहे? फेरस. इथं सेकंड दिसलं का नाही? आयर्न सेकंड, की शेवटी OUS म्हणायचं. फेरस, त्याला नाव फेरस आहे. फेरस OUS का म्हणलंय?
बिकॉज द स्टेट ऑफ द आयर्न इज सेकंड. म्हणजे याचा अर्थ इथं काय केलंय आयर्न, हा सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल आहे. त्या आयर्न किती इलेक्ट्रॉन लॉस केले, हा सिम्बॉल आहे बरोबर का, Fe. त्या Fe ने किती इलेक्ट्रॉन लॉस केले, दोन इलेक्ट्रॉन लॉस केले म्हणून सेकंड स्टेट आले. समजलं इथं. आणि त्यामुळे शेवटी OUS फेरस असं केलंय. याचे चार्जेस पण काय आले +2. समजलं का सगळ्यांना. आता तुम्ही इथं रिलेशन मांडून बघा चार्ज किती +2 चार्ज येतं, बॉन्ड पण 2 येणार, व्हॅलेन्सी पण 2 येणार. +2 चार्ज येतं, बॉन्ड व्हॅलेन्सी, चार्ज जर तेवढा असेल तेवढाच बॉन्ड आणि तेवढीच व्हॅलेन्सी येणार. त्या सगळ्याला वो बनेगा करोडपतीचं ट्रिक अप्लाय करायचं. समजलं का. किती जणांना समजलं +2 चं. कमॉन एकदा थंब द्या. यस वन्स अगेन थंब द्या. कमॉन मेरे प्यारे बच्चो. अतिशय महत्वाचं आहे. काल सुद्धा जस्ट मुलं नंतर खूप लेफ्ट होत आहेत. इट्स रॉंग, व्हेरी रॉंग. जर एवढा इंटरेस्ट नाही एनर्जेटिकली, जर तुम्हालाच काय दुनियेतल्या कोणाला पण कळेल एवढं जर व्यवस्थित आणि इतकं जर सुपर तुम्हाला जर टीचिंग होत असेल तर तुम्ही पण किती इंटरेस्टफुली ते पाहिलं पाहिजे, घेतलं पाहिजे. कम ऑन एव्हरीबडी. हे +2 चार्जेस वाले, आणि जसे चार्जेस आहेत ना तशा पुढे रिएक्शन्स घडणार आहेत. सो दॅट्स वाय रिअली व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाचं आहे. आणि हे चार्जेस मी तुम्हाला ऑलरेडी ग्रुपला पाठवले, तुम्ही रोज लिहून काढायचे. रोज जो आत्ता कष्ट घेईल ना तो भविष्याचा मास्टर माइंड असेल. कम ऑन, चलो चलो चलो, किंग असणार आहे मार्केट मधला तो फ्युचरचा. चलो मी थोडं बाजूला सरतो जेणेकरून तुम्ही परत व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. आता ह्याच्यानंतर +3 वाले काल बघितले आपण, +3 वाले बरोबर. चला मी हे इरेज करतो. कम ऑन, आता +3 वाले बघूयात. मी हे इरेज करतो. आता +3 चार्जेस वाले बघूयात. +3 चार्जेस वाले पण तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला कालच सांगितलेलं आहे. +3 चा एक कोण सांगते, +3 चा एक सांगितलेला आहे. ॲल्युमिनियम, आयर्न 3 आणि क्रोमियम. बघा आता ॲल्युमिनियम, आयर्न थर्ड स्टेट आहे, म्हणजे ह्याला आता फेरिक म्हणायचं. मगाशी OUS होतं का, तर ह्यानं आता 3 इलेक्ट्रॉन लॉस केले. ॲल्युमिनियम पण 3 इलेक्ट्रॉन लॉस केले. ॲल्युमिनियमचा सिम्बॉल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे Al, आयर्नचा सिम्बॉल Fe आहे की नाही. हे सिम्बॉल सगळ्यांना माहिती आहेत बरोबर की नाही. आणि आता तिसरं म्हणजे काय, क्रोमियम, CHROMIUM, क्रोमियम, Cr+3. Cr इज द सिम्बॉल. त्याचा चार्जेस बघितला, ह्या ठिकाणचा चार्ज काय येईल, +3 चार्ज येईल. आणि त्याप्रमाणे VBC सॅटिस्फाईड होईल इथे. लक्षात येते का बघा. कमॉन 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 कमॉन. ॲल्युमिनियम आयर्न, फेरिक आयर्न. मगाशी फेरस होता का, तर त्याने 2 इलेक्ट्रॉन लॉस केले. डिपेंड्स ऑन रिएक्शन कंडिशन. आयर्न 2 पण लॉस करतो, 3 पण लॉस करतो. मी तुम्हाला जे वाक्य दिलेत ना, स्वाती विक्रमने फेकून तांब्या झेलला, त्यातले हे शेवटचे 2 आहेत. स्वाती विक्रमने फेकून तांब्या झेलला, माझ्या सरांनी मला दिलेलं वाक्य होतं. हे अतिशय भारी सर होते. मी तुम्हाला सांगितलं जांभरे सर म्हणून होते. त्यांनी मला हे सेंटेन्स दिलं होतं, स्वाती विक्रमने फेकून तांब्या झेलला. बाकी ऑल ट्रिक्स आपण ह्या सगळ्या मी माझ्या स्वतःच्या आहेत, एवढी फक्त माझ्या सरांनी मला दिली होती. चलो कम ऑन, जे मी तुम्हाला देतोय लहानपणे देगा देवा असं म्हटलं जातं, म्हणून परत एकदा लहान व्हावं वाटतं तुमच्यासारखं. करून मला त्याची किंमत नाहीये. अभ्यास करा, वेळ मिळतोय तर. उद्याचं भविष्य घडवा. उद्याची लिडरशिप म्हणजे तुम्ही आहात. उद्याचं भविष्यातलं रक्त म्हणजे तुमचं सळसळतं रक्त आहे. तुमच्याकडून संस्कार खालच्या पिढीला आले पाहिजेत, असं काहीतरी करा. कमॉन कमॉन कमॉन. येस, एकदा थंब द्या. फायनली मी बाजूला सरतोय. सर हे पण समजलंय मला. एकदा थंब द्या. चलो व्यवस्थित समजलेलं आहे. एकदा मी बाजूला सरलोय. येस, कमॉन 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 कमॉन. येस, कमॉन 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 कमॉन. येस 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 बाळांनो. येस, कमॉन. येस येस. शिवानी बाळा, पप्पांना घेऊन या. मी किती दिवस झालं सांगतोय. कमॉन, असं नाही झालं पाहिजे. येस, लवकरात लवकर घेऊन यायचं. येस, कमॉन. येस, कमॉन. चलो 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 चलो. अर्थातच बाळांनो पुढे जाणार आहे आपण. येस, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आता पुढे जाणारे, पुढचे कंपाऊंड घेणारे फास्ट, लवकरात लवकर आपण कंपाऊंड घेऊयात. आणि ह्याच्यावर क्वेश्चन कसे आलेले हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, टेन्शन नाही घ्यायचं. आता बघा, बॅलन्स इक्वल टू बॉन्ड इक्वल टू चार्ज, वो बनेगा करोडपती किंवा करोडपती, हे तर तुमच्या लक्षात आलेलंच आहे. आता बघा, सोडियम क्लोराईड, त्याला आपण टेबल सॉल्ट म्हणतो. आपण टेबल सॉल्ट, हॉटेलमध्ये गेल्यावर टेबल असतो की नाही तुमचा, जेवण वगैरे हॉटेलला बाहेर गेल्यावर, मोठ्या हॉटेलला एक मीठ असतं, एकाच्या टेबलवर ठेवतात टेबल सॉल्ट. सोडियम क्लोराईड, NaCl, आपल्या घरातलं मीठ, NaCl, सोडियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड. ह्याचं नाव सुद्धा खूप सोपं आहे आणि त्याचं दुसरं नाव काय, टेबल सॉल्ट. टेबल सॉल्ट, बरोबर आहे का. लिहिलेलं सगळ्यांना दिसतंय ना. कम ऑन, NaCl, सोडियम क्लोराईड, टेबल सॉल्ट. 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 लक्षात आलं का.
अतिशय बऱ्याच वेळा लागणार आहे तुम्हाला 2 वर्षात. आणि पोरांना साऊट सोडियम क्लोराइडचा फॉर्म्युला सांग, गप्प बसते, खाली मान घालते. कुछ नहीं आता है उसको, क्यों नहीं आता, क्यों नहीं आएगा, उसमें है क्या? आपको तो सोडियम पता है जिसका एटॉमिक नंबर 11 है, अब क्लोरीन भी आपको पता है और 10th में आपने पढ़ा भी है ये। अब क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन गेन करेगा और सोडियम 1 का लॉस करेगा। अब जो गेन करेगा और लॉस करेगा वो आपस में एक साथ आएंगे और स्टेबल हो जाएंगे, सोडियम क्लोराइड बन जाएगा उसका। कितना इजी कंसेप्ट है यार, इसमें कोई भी गलती की एक भी सिंगल से भी गुंजाइश नहीं आएगी। काय मला सांगा, कुठलं ह्याच्यात काय असा अवघड सायन्स आहे? हं? काय काय इथं म्हणजे नाही का, आपण काय म्हणतो, काय स्पेसशिप बनवायची का तुम्हाला एवढं, की बाबा खूप मोठं सायन्स आहे आणि ते आता डोक्यावर चाललंय? हे असलं काही नाहीये बाळांनो. सो सिंपल आणि क्रिस्टल क्लिअर तुमच्या पुढे सांगतोय. काही अवघड नाही याच्यात. चलो कम ऑन. हे तुम्हाला लक्षात आलं. मी ग्रुपला पाठवलंय. सो देयर इज नो नीड टू राईट डाऊन. तुम्हाला रोज लिहायचे जे फॉर्म्युले रोज, आणि रोज जो लिहिल तोच केमिस्ट्री मध्ये जिंकणार आहे. कम ऑन कम ऑन कम ऑन. NaCl एकदा बघा पहिल्यांदा. चला चला. कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आता मी तुम्हाला बाळांनो सांगतो. Ca म्हणजे कॅल्शियम, फक्त कॅल्शियम, ह्याला ब्रॅकेट टाका, OH लिहा. OH म्हणजे हायड्रॉक्साईड, परंतु प्लस OH ट्वाइस. का म्हणलं OH ट्वाइस? CaOH ट्वाइस का म्हणलं? मगाशी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो बाळांनो. बघा कॅल्शियम आहे, कॅल्शियमवर +2 चार्ज आहे, बरोबर का? आता जर व्हॅलेन्सी बॉन्ड आणि चार्ज हा फॉर्म्युला जर इथं लावला तुम्ही, तर चार्ज किती आहे? +2 चार्जेस आहेत, बरोबर का? जर चार्ज +2 असेल तर बॉन्ड किती येणार? 2 येणार, आणि व्हॅलेन्सी पण किती येणार? 2. म्हणून हे कॅल्शियमचा बघा, हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन, +2 चे इलेक्ट्रॉन हा लॉस केलेला आहे, हा पण इलेक्ट्रॉन लॉस केलेला आहे. बघा इथं ऑक्सिजन आहे, OH आहे, इथं पण OH आहे. हा ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन, हा ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला घेतला, इथं बॉन्ड झाले का तयार? झाले का बॉन्ड? म्हणजे एका कॅल्शियमला किती OH रिक्वायर्ड आहे? 2 OH. त्याशिवाय तो स्टेबल होणार नाही. एकच OH देऊन बघा तुम्ही. बघा कॅल्शियमला एकच OH देऊन बघा. कॅल्शियमचे चार्जेस +2 आहेत ना, कॅल्शियमवर +2 चार्ज आहे ना, एक प्लस शिल्लक राहणार, +2 होते. एका प्लस ना OH जोडला गेला, एका प्लस सोबत एक मायनस जोडला गेला, ऑक्सिजनचा मायनस आणि कॅल्शियमचा प्लस, पण कॅल्शियमचा एक प्लस शिल्लक राहतोय ना, म्हणून त्यासाठी या प्लसला सुद्धा तिथं OH जोडायचा. म्हणून एका कॅल्शियमला स्टेबल होण्यासाठी 2 बॉन्डची आवश्यकता आहे. का 2 बॉन्ड? कारण चार्जेस किती आहेत? +2, बॉन्ड पण 2, बॅलन्सी पण 2. बघा फॉर्म्युला किती उपयोगात आला. आणि म्हणून हायड्रॉक्साईड किंवा OH मॉलिक्यूल किंवा OH किती पाहिजे? 2 OH ह्याला पाहिजे, तिकडे तिकडे. लक्षात आलं का? कम ऑन थंब द्या सर. CaOH2 लक्षात आलं. कॅल्शियम हायड्रॉक्साईड नाव सुद्धा इथे लिहितो. कॅल्शियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कम ऑन. किती जणांना कळलं कॅल्शियमला OH2 का लिहिलंय ते? येस येस माझ्या बाळांनो, कम ऑन. येस, लय भारी थंब येते बघा, एक नंबर. आणि ज्यांना कळलं नसेल त्यांनी रेकॉर्डेड व्हिडिओ परत परत बघा, सारखे सारखे माझे व्हिडिओ बघा, फ्री ऑफ कॉस्ट आहेत यार युट्यूब चॅनलवर. फक्त आणि फक्त तुम्हाला पाहायचंय, इतरांना पाठवायचे, स्प्रेड, सबस्क्राईब, लाईक करायला लावायचे, दुसरं काही नाहीये बाळांनो. नथिंग एल्स यार, नथिंग एल्स. कम ऑन 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 माय चॅलेंजर्स. बी ऑलवेज ऑप्टिमिस्ट, बी पॉझिटिव्ह. लक्षात ठेवा, मी संस्कार सारखे करतोय तुमच्यावर, आणि संस्कार फक्त आणि फक्त तुमच्यावर करतोय. त्याचं रिझन एक आहे, माझी पोरं भारताचं भविष्य घडवणार आहेत. कम ऑन, चलो भारताचं भविष्य माझ्या. कम ऑन, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कम ऑन कम ऑन कम ऑन. लक्षात आलं का? बघा मी साईडला सरतोय तरी पण काहीच नाही. आणि ह्याला दुसरं नाव अतिशय महत्वाचं, स्नेक. स्नेक लाईन अतिशय महत्वाचं आहे. बऱ्याच मुलांना येत नाही. स्नेक नाही, स्नेक नाही, नॉट अ स्नेक. नॉट अ स्नेक, स्लेक. SLAKE, स्लेक. त्याची येळ देवा नका गेली. लक्षात आलं का गाण्याचा अर्थ? सुपर गाणं आहे बघा, मस्त पैकी. ब्रेन रिलॅक्स होतो. सारखंच अभ्यास 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 करत जाऊ नका. किती अभ्यास कराल? 24 तास अभ्यास करताय, ना जेवण, ना खाणं, ना झोपणं, तहान भूक विसरलाय, असं कुठं असतं का? चलो, असं झाल्याशिवाय सुद्धा करिअर होत नाही, एवढं पण लक्षात ठेवा. असल्यावर घेऊ नका. चला, स्लेक लाईन नाव लक्षात ठेवा बाळांनो, स्लेक लाईन. कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. आता इकडं पुढं बघा, सुक्रोज. सुक्रोज फॉर्म्युला द्यायचा आहे नाही का? सुक्रोज C12H22O11 C12
कार्बन किती आहेत? कार्बन 12, हायड्रोजन 22, ऑक्सिजन 11 आहे. सी ला C12 H22 O11. कम ऑन फास्ट, कम ऑन. ओ सॉरी सॉरी सॉरी, मी विसरलो. मी बाजूला येतोय व्हिडिओतून मला दिसावं म्हणून, पण मी विसरतोय. मला ऑलरेडी पाठवलंय मी. चलो PDF पाठवलेले आहेत, मला वाटतं स्क्रीनशॉट करून घ्या त्याचे, किंवा मी हे पाठवलेले आहेत, फोटोज पाठवले ग्रुप वरती. चलो ओके. सुक्रोज, ह्याचं काय नाव आहे? सुक्रोज. सुक्रोजच म्हणायचं याला. बर, सोडियम फॉस्फेट. पुढचा बघा, सोडियम फॉस्फेट Na3PO4, Na3PO4, Na3, 3 सोडियमचे ऍटॉम्स आहेत. Na3 नाव बघा, सोडियम फॉस्फेट. सोडियम फॉस्फेट नाव बघा नीट, सोडियम फॉस्फेट. सोडियम फॉस्फेट Na3PO4, सोडियम फॉस्फेट. सोडियम फॉस्फेट. आणि रोज लिहिलं ना, काही नाही, ऑटोमॅटिक हातवळणी पडतात ते. काही टेन्शन घ्यायचं नाही, काहीही नाही टेन्शन. समजलं का? आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी प्राणायाम करा. तुमचे योगासनं खूप महत्वाचे आहेत कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी, कारण तुम्हाला सायन्स शिकायचंय, आर्ट्स कॉमर्स नाही. लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे तुम्हाला. लक्षात ठेवा, खूप खूप. जे IPS IAS ची तयारी करतात ना मुलं मुली, किंवा FCAT वगैरे, आर्मी नेव्ही एअरफोर्स NDA वाली मुलं बघा, रोज सकाळचं उठून आहे ना, एक अर्धा तास प्राणायाम करतात. जोग नाही बाळांनो, करा, करत चला, खूप फायदा याचा. Na3PO4, सोडियम फॉस्फेट. बरं, नाव इकडे फॉर्म्युला तिकडे झालाय. ओके, यू कॅन अंडरस्टँड इट. ओके, चलो पुढे बघा आता. सल्फ्युरिक ऍसिड, हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. H2SO4 नाव बघा, सल्फ्युरिक ऍसिड. नाव बघा, सल्फ्युरिक ऍसिड. H2SO4 अतिशय महत्वाचं आहे. 10th ला तर खूप वेळा झालेलं आहे. H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. पुढे जाऊन आपण याचं स्ट्रक्चर, याचे इलेक्ट्रॉन्स, ह्याच्याकडे ह्याची सवय, ह्याला फॉर्मेशन प्रिपेअर कसं करतात, ह्याच्या रिएक्शन्स कशा होतात, ईच अँड एव्हरीथिंग वी आर गोइंग टू स्टडी राईट नाव. नो, नेक्स्ट मी सांगतोय, पण त्यासाठी H2SO4 काय हे माहिती असणं गरजेचं आहे. चला, इथपर्यंत फॉर्म्युला आणि नावं कळले. थांबते एकदा. कमॉन कमॉन कमॉन. अतिशय महत्वाचा पार्ट आहे हा, बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीचा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. बघा, तुम्हाला कुणीही असं सांगणार नाही, मी परत सांगतो बाळांनो, टू मच इम्पॉर्टंट, टू मच. आणि हे फक्त रोज लिहायचं, याला काही ट्रिक वगैरे नाही बरं का. कुठल्याही गोष्टीत सारख्या ट्रिक्स मागत जाऊ नका. ओके, सो नो ट्रिक्स. तुम्ही फक्त रोज लिहा, आणि जो रोज लिहिल, आता तुम्ही लहान नाही 10वीला, तुमच्याकडे वह्या बघा, तुमच्या कानपाडात मारा, आणि तुम्हाला गोंजरा, चांगलं वाईट सांगा. नॉट लाइक दिस. आपको खुद को करना है, क्योंकि अभी आप बड़े हो चुके हो. आपको पता है, अगर मैं नहीं करूंगा तो मेरा लॉस तो फिक्स है. ओके, और रिस्क है तो इश्क है. इसका मतलब क्या है कि आपको रिस्क लेनी चाहिए. अगर आप 5 मिनट बैठते हो तो आपको 5 घंटा भी बैठने के लिए तैयार होना चाहिए, बिकॉज ऑफ स्टडी. द रीजन बिहाइंड दैट, स्टडी स्टडी एंड स्टडी. अंडरस्टैंड? अब कोई ऑप्शन नहीं है दूसरा आपके पास और मेरे पास भी. अगर आपको पढ़ना है, बढ़िया वाला पैसा कमाना है, छापना है, तो आपको खुद को पढ़ना होगा. देख लो, आप जो है आपके हाथ में है. चलो चलो, आता बाजूला सर थोडासा व्हिडिओ तुम्ही परत नंतर हे करू शकता याच्यामध्ये. आता बघा, पुढं 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 बघूयात. आता आपण सोडियम थायोसल्फेट Na2, सोडियम थायोसल्फेट Na2H2O3. अतिशय महत्वाचा आहे. फरक बघा, खूप बरेच जण फसतात. आता एक मिनिट मला पुसलं. ओके, हे पुसतोय मी. पुढचा आहे सोडियम थायोसल्फेट. बरेच जण फसतात इथं. सोडियम थायोसल्फेट जे आहे त्याच्यावर क्वेश्चन्स बऱ्याच वेळा विचारलेले आहेत नावावर. बघा, सोडियम थायोसल्फेट, सोडियम थायोसल्फेट, थायो THIO, स्पेलिंग चेक करा एकदा. सोडियम थायोसल्फेट Na2H2O3, Na2 स्पेलिंग बघा, आणि फॉर्म्युला पण बघा, H2O3. सोडियम सल्फेट वेगळं. हे बघा, आता इथं परत खाली देतोय सोडियम सल्फेट Na2SO4. नीट बघा, दोन्हीमध्ये कन्फ्युजन करतात मुलं. कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. कमॉन. आणि हे रोज लिहायचंय. सोडियम थायोसल्फेट म्हणलं की H2O3 येणार, आणि फक्त सल्फेट म्हणलं की SO4 येणार. सल्फर ऑक्सिजन. तुम्हाला जी 5 वाक्य दिलेत त्याच्या बाहेरचा ऍटॉम दिसतोय का रे बाळांनो? बघा ना, तुम्ही स्वतः बघा, किती ह्याच्या आधी शिकवलेलं किती महत्वाचं आहे. कमॉन. आणि परत एकदा सांगतो, पहिला चॅप्टर मोल कन्सेप्ट किंवा बेसिक कन्सेप्ट मध्ये तुम्हाला हे कुणीही शिकवत नाही.
एवढे फॉर्म्युले कुणीच देत नाही, कुणीही देत नाही. आय एम डॅम शुअर. मी परत सांगतो, आणि तिथं परत विचारल्यानंतर कारण पळवाटा देतात ना, आपण काय पुढे शिकवणारच की देणारच आहे. नॉट लाईक दिस. ज्या त्या वेळेस जे ते दिलंच पाहिजे मुलांना. चलो कमान, नाव कळले का? दोघांमधला फरक कळला का? एकदा थंब द्या मेरे प्यारे बच्चों, एक बार आपका थंब, मेरी एनर्जी, कमान, आप भूल रहे हो यार. चलो कमान 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 कमान, फास्ट 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 फास्ट. यस 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 मेरे प्यारे बच्चों, लय भारी, एक नंबर माझे बाळक. कमान फाइटर्स, कमान, लव यू ऑल माय डियर्स, लव यू ऑल. चलो 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 चलो, एक नंबर एक नंबर. अभी आगे जाएंगे मेरे प्यारे बच्चों, आगे जाएंगे. यस, बहुत ही खूबसूरत, बहुत ही खूबसूरत. दो फॉर्मूले और उसका नाम भी मैंने बोर्ड पे लिखा है. अब आगे का देखो, कैल्शियम ऑक्साइड. देखो कैल्शियम, CaLCium, कैल्शियम ऑक्साइड. अब मैंने कैल्शियम तो लिखा है, आपको तो पता है कैल्शियम का फॉर्मूला तो Ca, ऑक्साइड का ऑक्सीजन लिखना है, बस दैट्स इट, बात खत्म, कुछ भी नहीं है इसमें यार. कैल्शियम ऑक्साइड, बस इसको लाइम, लाइम. और आपने देखो 10th में भी आपको ये फॉर्मूला था, ठीक है. आप इसको लाइम भी कह सकते हो, लाइम. अंडरस्टैंड, ये नाम याद रखना, क्योंकि इस नाम से आगे कोई अगर आपको रिएक्शन में पूछा जाएगा तो आपको खुद से ये फॉर्मूला लिखना है. ठीक है. आप देखो, बहुत सारे बच्चे हैं ना यहाँ पे गलती कर देते हैं, उनको पता ही नहीं रहता है किसको क्या बोलते हैं, और अगर एग्जाम में कोई वर्ड आता है उससे हम वहां पे अटक जाते हैं, बैरियर आ जाता है, हमें पता नहीं होता है कि क्या, कौन सा, कब फॉर्मूला इस्तेमाल करना है. तो यहाँ पे मैंने आपको बता दिया कि इसको लाइन, जैसे स्लेक लाइन था, यहाँ पे क्विक लाइन भी कहते हैं इसको, क्विक लाइन, क्विक लाइन, QUACK, क्विक, क्विक लाइन भी इसको बोलता है, बोल सकते हैं आप इसको क्विक लाइन, क्विक लाइन, क्विक लाइन, क्विक लाइन, क्यू इन द सेंस क्विक लाइन. अंडरस्टैंड, बहुत ही अच्छी तरीके से आपको पता होना चाहिए क्विक लाइन. अब देखो आगे जाके हम क्या कहेंगे, कैल्शियम कार्बोनेट. कैल्शियम सेम है, सेम है कैल्शियम, और ये कार और ये बोनेट. आपको पता है कैल्शियम, तो आपको पता है Ca, बरोबर. Ca तर तुम्हाला माहिती आहे, Ca म्हणजे कॅल्शियम. आता आपल्याला फोर व्हीलरचे कार माहिती आहे, कार, फोर व्हीलरला पण काय म्हणतो, कार. कारच्या पुढे काय असतं रे, कोण सांगताय? कारच्या पुढे आपण असं उचकटतो ते, कार आपली कार आहे, कारच्या पुढे आपण उचकटतो की नाही, काय बिघडलंय का बघायला आपण असं उचकटतो, त्याचं नाव काय रे? कोण सांगताय, कोण सांगताय? येस, आनंद, आनंद. लय भारी रे बेटा, मयुरी लय भारी बेटा. बघा आजचं कसे पडप्पड येत आहेत, पडप्पड येत आहेत, पडप्पड येत आहेत, लय भारी माझी बाळं. म्हणजे कारच्या पुढं कारचं काय असतं, बोनेट, कार बोनेट. तेच आहे आपलं इथं, कार बोनेट. ओके, कॅल्शियम कार्बोनेट. तर कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला CO3. लक्षात ठेवा, कारचं बोनेट जे आहे त्याचा फॉर्म्युला आपल्या केमिस्ट्रीमध्ये काय आहे, CO3, कॅल्शियम कार्बोनेट. एकदा मन लावून बघून घ्या, मी बाजूला सरतोय, कॅल्शियम कार्बोनेट, बरोबर, कॅल्शियम कार्बोनेट. याला लाइमस्टोन पावडर असं देखील म्हणतात, लाइमस्टोन, लाइमस्टोन, लाइमस्टोन पावडर असं देखील म्हणतात. दिसत नसेल तर परत एकदा मी उच्चार करतो, लाइमस्टोन. 10th ला हे पण झालेलं आहे. क्विक लाइम आहे, क्विक लाइम, क्यू म्हणजे क्विक लाइम आहे, नीट बघा. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, लाइमस्टोन, CaCO3. नीट बघा, एक्झामला ह्या नावांवर प्रश्न येतात बरं का, विसरतात बरीचशी मुलं. कमॉन कमॉन, फास्ट फास्ट फास्ट. कॅल्शियम कार्बोनेट झालं. मॅग्नेशियम, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. आता बघा, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. मॅग्नेशियम म्हणजे Mg. मग तुम्हाला माहिती आहे मॅग्नेशियम वर चार्ज किती होता रे, Mg+2 होता की नाही, त्यामुळं ऑक्सिजन पण किती येतात, +2. जसं कॅल्शियम हायड्रॉक्साईडला आलते की नाही, सेम तसं मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. कमॉन कमॉन, समजलं का? थंब द्या. कमॉन, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. याला मिल्क ऑफ मॅग्नेशिया असं पण म्हणतात. मिल्क, मिल्क ऑफ मॅग्नेशिया असं देखील म्हणतात याला, मिल्क ऑफ मॅग्नेशिया. ही अतिशय महत्वाची नाव आहेत, आणि मी तुम्हाला ऑलरेडी PDF सेंड केलेले आहे. जस्ट फक्त मी टीच करतोय. लक्षात ठेवा बाळांनो, परत एकदा लक्षात ठेवा, हे अतिशय महत्वाचे बाळांनो. आणि ह्याच्यावर मी ज्यावेळेस MCQ सोडून घेईन त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल किती भारी आहे हे सगळं, आणि किती सोपं असतं. अभ्यास केला तर काही अवघड नसतं. अंडरस्टँड. चलो कमॉन 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 कमॉन, बॉईज गर्ल्स, फास्ट. चलो चलो चलो. आणि फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपल्या सगळ्या घरच्यांना जस्ट सांगा, आणि जस्ट पे टू फास्ट. कमॉन 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 कमॉन, मिल्क ऑफ मॅग्नेशिया. लक्षात आले का? चला नीट बघा, मी स्क्रीन थोडीशी मोकळी ठेवतो तुमच्यासाठी. मिल्क ऑफ मॅग्नेशिया, कमॉन 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 कमॉन. आता बघा, कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट 1/2 हायड्रेट. नीट बघा, CaLCium, कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट 1/2 हायड्रेट.
नाव नीट लक्ष द्या. कॅल्शियम सल्फेट 1/2 हायड्रेट, कॅल्शियम सल्फेट 1/2 हायड्रेट, कॅल्शियम सल्फेट म्हणजे CaSO4 1/2 H2O, अर्धा H2O चा मॉलिक्यूल अर्धा, शेजारची संख्या 1/2 आहे म्हणजे अर्धा मोल. लक्षात ठेवा, मोल म्हणजे काय ते मी घेणार आहे उद्याचं लेक्चर, जबरदस्त तुफान असणार आहे उद्याच्या लेक्चर मध्ये. तर आणि ही कन्सेप्ट मला वाटत नाही बऱ्यापैकी मुलांना कळते आणि कॉलेजमध्येच मुळात तशी शिकवली जात नाही. येस, हा 1/2, येस बेटा, बरोबर बरोबर, अर्धी, अर्धा अर्धा, ओके 1/2. आणि ह्याचंच नाव आहे पीओपी, प्लास्टर ऑफ पॅरिस. माहिती ना तुम्हाला प्लास्टर ऑफ पॅरिस, पीओपी, प्लास्टर ऑफ पॅरिस, पीओपी, प्लास्टर ऑफ पॅरिस. कॅल्शियम सल्फेट 1/2 हायड्रेट, कॅल्शियम सल्फेट 1/2 हायड्रेट, CaSO4 डॉट डॉट त्यामध्ये इथं डॉट 1/2 H2O. कमॉन कमॉन, नाव समजलं असेल तर एकदा थंब द्या. कमॉन कमॉन. अमोनियम क्लोराइड एक राहिलं फक्त आता शेवटचं, अमोनियम, शेवटचं इन द सेन्स बोर्ड संपायला. अमोनियम क्लोराइड, अमोनियम क्लोराइड NH4 प्लस Cl मायनस, अमोनियम क्लोराइड C. अमोनियम क्लोराइडचा पण फॉर्म्युला मी लिहिलेला आहे. कमॉन, मी बोर्ड वरून थोडं साईडला सरतोय. कमॉन कमॉन कमॉन, मला वाटतंय सगळं झालेलं आहे आत्ताचे. बोर्ड आपला भरलेला आहे. अमोनियम क्लोराइड, yes, ammonium chloride. Come on, come on, come on, come on. Yes, 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 yes. Let me see the time first. Okay. Ammonium chloride. Yes. बाळांनो, अमोनियम क्लोराइड हातात बघा. सेम असेच तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. उद्या मी ते देणारच आहे, नो डाउट, अंडरस्टँड. उद्या मी तुम्हाला देणारच है. आज के लिए बस इतना ही बच्चों, क्योंकि आप बहुत बोर हो जाओगे, फिर एक्सटेंड हो जाएगा, लेंदी हो जाएगा, तो फिर उसमें मजा नहीं आता है. ठीक है, जितना भी पढ़ाया है मन लगा के पढ़ाई करो, दिल से पढ़ाई करो. मैं फिर से दोहरा रहा हूँ कि यस, कोचिंग में अपना फिर से प्रैक्टिस बहुत ज्यादा करेंगे हम लोग, बहुत ही ज्यादा करेंगे. और आगे जाके बहुत 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 सारा करियर आपके सामने पड़ा हुआ है, उसको उठा लो, यहाँ पे बिठा लो. इधर से स्टडी करना है, इधर से. चलो मेरे प्यारे बच्चों, आज के लिए इतना ही. राम राम. हॉस्टेल वाले नहीं काय करायचं. येस 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 येस, just call me, call me, call me. I will arrange each and every. I have arranged already each and everything, so don't worry. चलो, ओके. शिवानी, जस्ट पालकांना सांगा भेटायला या. ओके, चलो बेटा, व्हेरी गुड. चलो चलो, राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र.